रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी वैज्ञानिक उपाय क्रमांक 3, रात्रीच्या झोपेचा मार्ग दिवसभर आपण घेतलेल्या अन्नातून सुरू होतो. मित्रहो, या ऑडिओ मालिकेतून आपण रात्रीची चांगली शांत सलग झोप यासाठी अगदी सोपे रोजच्या आयुष्यात करता येतील असे शास्त्रीय उपाय पाहत आहोत. जर आपण अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढील ऑडिओचे नोटिफिकेशन वेळीच मिळत जाईल. चला तर मग आजच्या ऑडिओला सुरुवात करूया. मित्रहो, रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मेलाटोनिन हार्मोन महत्वाची भूमिका पार पाडतो. हा हार्मोन आपल्या मेंदूतील पायनियल ग्रंथीद्वारे तयार होतो. परंतु प्रश्न असा आहे की या ग्रंथीला मेलाटोनिन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळतो? तर तो कच्चा माल आपण दिवसभर खाल्लेल्या अन्नातून मिळतो. म्हणजे जर दिवसभर आपण योग्य अन्न घेतले नाही तर रात्री मेलाटोनिन कमी तयार होतो आणि मग झोप नीट येत नाही. आता प्रश्न येतो की दिवसभर काय खाल्लं पाहिजे? त्यासाठी काही वेगळे, महागडे किंवा खास अन्न लागत नाही. आपण रोज घरी खातो तो साधा आहार पुरेसा आहे. उदाहरणार्थ भात, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती, डाळ, भाजी यासोबत हिरव्या पालेभाज्या, पालक, दूध, दही, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, केळी, सफरचंद, बदाम, मूग, तुरडाळ, सोयाबीन, हरभरा आणि जे लोक अंडी, चिकन, मासे वगैरे खातात त्यांच्यासाठी हे पदार्थही चालू शकतात. थोडक्यात काय, जर दिवसभर ठरलेल्या वेळी असा साधा आणि नियमित आहार आपण घेत गेलो तर रात्री मेलाटोनिन नीट तयार होतो आणि झोप आपोआप चांगली होते किंवा लागते. आणि हो, खूप महत्वाची गोष्ट, सायंकाळी 6 नंतर काही गोष्टी टाळल्या पाहिजे, जसे की चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट, मिठाई, केक, बिस्किटे, फार गोड पदार्थ या गोष्टी मेंदूला खूप वेळ जागे ठेवतात आणि झोप येत नाही. तसेच रात्री फार जड जेवण केल्यास पचन चालू राहते व झोप लागत नाही. आणि झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्यास रात्री झोपेतून आधीमध्ये उठावे लागते आणि झोप मोडते. ताण लागलेले असल्यास पाणी पिणे गरजेचे असते, परंतु ते भरपूर पाणी पिण्याची तशी काय आवश्यकता नसते. तर मित्र हो, या ऑडिओ मधला मुख्य मुद्दा लक्षात ठेवा. रात्रीची चांगली झोप ही रात्री झोपायला गेल्यावर ठरत नाही, तर ती दिवसभर काय आणि केव्हा खातो पितो यावर ठरते. म्हणूनच म्हटले जाते, रात्रीच्या झोपेचा मार्ग आपण दिवसभर घेतलेल्या अन्नातून सुरू होतो. तर मित्र, हा ऑडिओ आपणास माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये. धन्यवाद.